सखी सावली काव्यांजली। ठीक आहे मावशी, मी आता क्लिअरच सांगतो, हो मी गेलो होतो तिथे। माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची व्यक्तीसाठी मी केक ऑर्डर केला होता। तुला माहिती आहे कोण आहे ती महत्त्वाची व्यक्ती? माय प्रिन्सेस प्राची। प्राचीसाठी केक ऑर्डर केला होता मी। प्राची हिच्यासाठी मी केक ऑर्डर केला होता। त्या मूर्खांनी हॅपी बर्थडेच्या वेळी काय हॅपीनेस फॉर हॅपीनेस असं लिहून पाठवलंय। फॉर हॅपीनेस असं कोणी लिहितं का? डॅडू, तुझे केक ऑर्डर केला होतास तो तर घरी आलाय, मग हा काय? बेटा सरप्राईज, तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन करायचा होता, पण तुझ्या प्रीतम अंकलला काहीतरी वेगळंच वाटतं ना, सतत मला प्रश्न विचारतो। पण भाऊजी, आम्ही जो केक खाल्ला होता तो पार्सल केलेलाच नव्हता, त्यांनी तो तिथे कापायला आणला होता। घोळ घोळ झाला वेटरकडनं। हे बघ ना, ते काय लिहिलंय? असं कोणी लिहितं? बरं, मी पार्सल सांगितलं त्यांना, त्यांनी सर्व केलं। बरं, मला नाही, दुसरंच कोणाला, म्हणून तर तिथे प्रॉब्लेम झाला। तिथे मी भांडलो आणि आलो। त्यांना त्यांची चूक कळली आणि केक मला पाठवला। ऑफकोर्स ऑफकोर्स प्रीतमनी सांगितलं म्हणून। खरं सांगू भाई, मला असं वाटलं होतं मी हा केक आणेन, मग सगळ्यांना सरप्राईज देईन, पण मला सगळे प्रश्न विचारतायत, संशय करतायत आणि मलाच सरप्राईज मिळतंय। अरे नाही रे राजा, तुझ्यावर कोणीही संशय घेत नाहीये। तू हे सगळं विसरून जा आता। हे बघ, आज सगळा तसा गोंधळच झाला। हे बघ, तू छोट्या गोष्टीवरती रागवू नकोस रे। त्यात हे केकचं काही समजत नाहीये आणि म्हणून तुला सगळ्यांनी प्रश्न विचार। मला काय म्हणायचंय, तू ऑफिसमधनं एवढा दमून येत असतोस तर मुद्दाम केकची ऑर्डर द्यायला पुन्हा कशाला गेला हॉटेलमध्ये? तू जर गेला नसतास ना तर हा विषय आलाच नसता। जाऊ दे काय, आजचा दिवसच वाईट आहे। सकाळी फाईल शोधायला उशीर झाला, त्यामुळे ऑफिसमध्ये जायला उशीर झाला। तिथे वाद झाले, नंतर रेस्टॉरंटमध्ये या केकसाठी वाद झाले। मला वाटलं होतं मी घरी येईन, केक आणलाय, आपण छान सेलिब्रेट करू असं वाटलं होतं, पण इथे मला सगळ्यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं असं वाटतंय मला। अरे विशू, आमचा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर,
प्लीज आता काही मनाला लावून घेऊ नकोस. हे बघ, सगळ्यांसाठी सगळं क्लिअर झालंय, सगळ्या शंका मिटल्या. हो ना, जावई बापू, आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. अहो पण आता पुरे करा ना. हे बघा, लेकरू वाट बघते केक कधी कापायचा. चला. अरे माझ्या बर्थडेचं डेकोरेशन पण नाही झालंय आणि केक कधी कापणार आपण? तुझ्या बर्थडेचं डेकोरेशन होणार, काका स्वतः करणार. चला. प्रीतम, प्रीतम, तू खरंच लहान आहेस रे. सगळ्याच बाबतीत मी मोठा आहे, हे आज प्रूव्ह केलं की नाही? अहो तो आधीचा केक पण आणलाय, मी आणते तो. मी आणते. विशू यार, मागवलेला सरप्राईज कुठे आहे? दादाने खरंच प्राचीसाठी तो केक ऑर्डर केला होता. सरप्राईज द्यायचं होतं म्हणून दादाने मला ऑफिसमध्ये मीटिंगमध्ये असल्याचं सांगितलं असेल का? चला लवकर केक कापूया. येस. हे घे. वहिनी, तू पण प्राची सोबत केक काप ना. मी कशाला? प्राचूचा वाढदिवस आहे, तिलाच कापू दे. वहिनी, मूल जन्माला येणं म्हणजे आईचाही एक नवीन जन्मच असतो. सो इन अ वे आज तुझाही बर्थडेच आहे, तू केक कापूच शकते. मावशी, सांग ना तिला. हो, बरोबर आहे प्रीतमचं. काप. ठीक आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे प्राची. थैंक यू बेटा. थोडासा ओके. ए चला प्लीज माझ्या स्टोरीसाठी एक सेकंड. रेडी? छान काढ. अरे मावशी, हॅपी बर्थडे प्राची. ओके, थँक्यू सो मच. वाव,
हा माझा सगळ्यात चांगला बर्थडे झाला. झालं ना तुझ्या मनासारखं बाळा? आता जाऊन झोपा दोघं. उद्या शाळेत पण सेलिब्रेशन करायचं की नाही? नाही नाही, अजून थोडा वेळ प्लीज. ए नाही नको हा प्लीज, उशीर झालाय. निमिष जावा दोघे जा, उशीर झालाय की नाही? हॅपी बर्थडे. आई प्रीतम माझ्यावर रील करणार होता, मी त्याला जाऊन विचारतेच. हा कुठे चाललेस? अक्कल वगैरे आहे की नाही? सतत आपलं रील्स रील्स. गप्पा बस इकडे. केक खाणे मोठ. अक्काई तू आधी वर बस, मी करते. सगळे आलेत ना, तू त्यांच्या बरोबर बोल. अगं पण अक्काई बस आधी वरती, मी आवरते. केकची डिलिव्हरी पोहोचवली आणि समोर बघतो तर तेच दोघं, ज्याने केक खाल्ला तो आणि ज्यांच्यासाठी हा केक पाठवला होता ते विश्वजीत साहेब पण तिथंच. काय बोलतोस? खरंच? अरे हो, ते तर काहीच नाही. त्या विश्वजीत साहेबांबरोबर दुपारी रेस्टॉरंटमध्ये वेगळीच बाई होती आणि घरी बघतो तर कोणी दुसरीच बाई. अरे बापरे, यांचं कुठेतरी बाहेर भानगड आहे वाटतं. हा तसंच काही, बहुतेक घरवाली बाहेरवाली टाईप मध्ये असेल काहीतरी. नको त्या भानगडी, उकडचा आपल्या डोक्याला शॉट. चल यार निघतो आता, उशीर झाला. बरं निघ, मी येतो मागून. एक मिनिट, तुम्ही माझ्या भाऊजींबद्दल काय बोलत होतात? मी कुठे काय बोलतो? नाही, ते काहीतरी घरवाली बाहेरवाली असं काहीतरी म्हणत होतात, त्याचा काय अर्थ आहे? हे बघा, जे काही आहे ना ते मला खरं खरं सांगा. तुम्हीच विचार करा म्हणजे समजेल तुम्हाला. मी काय विचार करायचा ना ते माझं मी बघून घेईन, पण मला तुमच्याकडून ऐकायचंय. अहो ते साहेब रेस्टॉरंट मध्ये आले होते, तेव्हा जे बघितलं ते बोललो. त्यांना तुम्हाला काय समजायचं ते तुम्ही समजून घ्या ना. आणि तसेही आपण कधी काही खोटं बोलत नाहीये. आणि आणखी काही प्रश्न असतील तुम्हाला तर जाऊन तुमच्या भाऊजींना विचारा ना, मला कशाला अडवताय? सुनंदाताई, तुम्हाला प्रीतम सोडेल हो. अश्विनी, तू आणि अंजली आमच्या बरोबर चला. हो चालेल ना. आता तिथे काय आगाऊपणा करू नको, समजलं? अंजली अजून कुठे राहिली? पिशवी ठेवायला गेलो, ती येईलच. भाऊजींबद्दल जे ऐकलं ते खरं असेल का? त्यांच्या आयुष्यात खरंच कोणीतरी दुसरी बाई? काय करू? अक्काईला सांगायला तर हवं, पण कसं सांगू? तिला काय वाटेल? आली अंजली, आवर पटपट, मधुरताई आपल्याला सोडतायत. हा अक्काई जरा इकडे ये ना. आली. हा काय झालं? अक्काई, मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. बोल ना. काय झालं, बोल ना. मी ना बाहेर गेले होते कचरा टाकायला आणि तेव्हा मी पाहिलं. पुष्पांजली, तुम्ही इथेच राहणार आहात का? घरी जायचं नाहीये का? आम्ही सोडतो तुम्हाला. अश्विनी आणि काकू रेडी आहेत. तुमचं काय? ए चला तर लवकर जाऊया, उशीर होईल. लाडू, तू निघायला हवंस, खरंच उशीर होतं.
अगं अक्काई पण तू अगं जीवाभावाचं नातं आहे दोघींचं. एवढ्या गप्पा झाल्या बहिणी बरोबर, पण अंजलीचा पाय निघत नाहीये इथून. लाडू निघ अगं, उगीच सगळ्यांचा खोळंबा नको व्हायला. खरंच उशीर होता. अक्काई पण अगं तुझ्या ताईची काळजी घ्यायला सगळे आहेत घरात, आणि तसा पण तिचा पाय आता थोडा बरा आहे. हो की नाही ग काव्या? हो, मी खरंच बरी. तुम्ही जा सगळे. चला येतो. येते. काव्या, बाळा जा, आराम कर आता. दिवसभर खूप दगदग झालीये तुला. उद्या दिवसभर वाढदिवसाची पण धावपळ आहे. अगं पाय आणखी दुखावला जायला नको. हो बाबा, आई आहे. हा लाडू. इथे मज्जा मारण्यासाठी माझ्या आईने तुला सोन करून घेतलंय का? विश्वजीत, अरे हे जरा जास्त होत आहे. ये काव्या, ये बे. या घरातून निघून जा कायम. दादा, वाटेल ते आरोप करतोस तू तिच्यावर. आहे तशी म्हणून बोलतोय. साधा पाय मुरगळला होता, जीव जाण्याएवढं काही झालं नव्हतं ना. काय हो, कसला विचार करताय? विचार करतोय. कसला विचार करताय? तुझ्यात नाही, माझ्यात नाही, हा तिरसटपणा आपल्या लेखात कुठून आला ग? अहो काही काय बोलताय? आपला विशू किती गोड आहे. आपल्याशी गोड आहे, पण बायकोशी बघितलंस ना हल्ली कसा वागतो तिच्याशी. आपल्या सगळ्यांसमोर बोलतो. बोलताना तोंडावर ताबा नाही, जीभ सुटली की सुटली. अहो पण अगं मान्य आहे मला, तो हुशार आहे, कर्तृत्ववान आहे, पण या बाबतीत का असा बिथरतो कोणास ठाऊक. आणि बायकोची एखादी गोष्ट नाही पटली, आला राग, समजून घ्यायचं ना. अगं ती पण माणूस आहे, कधीतरी चुकणारच. हा चुकत नाही का कधी? अगं तिलाही याच्या गोष्टी पटत नसतील, होत असेल रागा, पण ती बोलते का कधी एका शब्दानेही? नाही ना. नवरा म्हणून याचा मान ठेवतेस ना, मग यालाही तिचा बायको म्हणून मान ठेवायला काय बिघडतं? आणि नवरा बायकोच्या गोष्टी नवरा बायकोंमध्येच राहाव्या असं नाही वाटत का? हो बरोबर आहे तुमचं, पण तो मुद्दाम नसेल करत. हल्ली त्याच्यावर कामाचा ताण खूप वाढलाय त्यामुळे. नाही नाही नाही, पण हे असं सारखं बायकोवर राग काढणं, सगळ्यांसमोर तिला बोलणं नाही का, हे बरं दिसत नाही. मीनाक्षी, आपल्यालाही मुलगी असती आणि तिच्या नवऱ्याने तिला असा त्रास दिला असता तर आवडलं असतं का आपल्याला? नाही ना. अगं काव्याही आपल्याला मुलीसारखीच आहे. तू बोल त्याच्याशी, तुझं ऐकेल. हा लाडू. करा घे तू. होय. बघा इकडे. आई
टाइमपास. मला शाळेत जाऊन फ्रेंड्सना भेटायचंय. हो ग जाशील. आणि वाढदिवसाला आपण केक वगैरे कापतो ते सगळं ठीक आहे ग, पण आपल्या संस्कृतीमध्ये औक्षणाला खूप महत्व आहे बाळा. ओवाळून त्या व्यक्तीला चांगलं आरोग्य मिळावं, भरपूर आयुष्य मिळावं अशी प्रार्थना करतात. हो ना. आणि रात्री आम्ही तुझ्या मनासारखं वागलोय की नाही, आता आम्हाला आमच्या मनासारखं वागू दे. अशी तक्रार करायची नसते बाळा. चल चल आता आजीच्या पाया पड बघू. यशस्वी हो, खूप मोठी हो. अरे अशीच खुश राहा आणि शाळेत हसरा चेहऱ्याने जा, ठीक आहे? हा लाडू बोल. अक्काई, मला ना तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं होतं. काल रात्रीच सांगणार होते पण ते राहून गेलं. अक्काई अगं ऐक ना लाडू, मी ना जरा घाईत आहे आता, मुलं शाळेत जायचे. मी करते तुला फोन. हा करते. बघ तुला शाळेत जो खाऊ वाटायचा ना तो मी परत काकांबरोबर पाठवून देईन, ठीक आहे? तुम्ही पुढे जा. हळू जा, काळजी घ्या. आणि तो माणूस मित्राशी खोटं कशाला बोलत असेल? हॉटेलमध्ये एक बाई आणि घरी दुसरीच असं तो म्हणाला. मला हे अक्काईला लवकरात लवकर सांगायलाच हवं.